बुडा बुडू बा, बुडीचं नाव घेतलं की बुडा काय ऐकते राजा. हा डॅनी बुडा त्याची झंगड आणवे ते म्हणून ऐकते तो. आता हुकलं ना ते. हा आता काय मेळ येऊन नाही राहिला. शिवलाला कसं तेल टाकलं तटीचा. अरे पोऱ्या तुला टिया थोडं घालून राहिला. तुला मोठा राहिला काय समजत नाही का तुले. घरी निघ घरी. हा मोठ्या माणसाच्या गप्पा ऐकायला पाहिजेत त्याले. येऊन बसते तो मोठाल्या माणसं आहेत. हा लहान मोठा काही पाहिलं नाही. लेकिन घरी हा कानशीतच मारीन बाबू तुझ्या. हा मोठ्या मोठ्या माणसाच्या गप्पा ऐकत असतात का. हल्ली घरी थांबलो गडीचा. देवल्या ना असे कामं कधी केले नाहीत. हे काट्ट भेजा अगो निघलेले का. काम पडू दे फक्त मग सांगतो काय काढून देऊन राहिला तर झालं मला आहे ना पण सांगते आली. हा सौदा आणता यायला दुकानात मग पाहतो कसा सांगते मला. हा भेजा जागो काट्ट व्हायला का. मोठ्या मोठ्या माणसाची येऊन बसते. काही संस्कार नाहीत लगाले. मायबापाचा काहीच वडन नाही रे. आणि काय मोकाट सोडायला आहे मोठं गावात. सवय आहे ना बापा रे. बापन माय काय आवडत नाही त्याले. मोठमोठ्या माणसात गप्पा ऐकते तो. मोठमोठ्याला पोरे सोबत राहते तो. हा काहीच अक्कल नाही त्या पोऱ्याले. उसं घोपर आहे पण सारा गोटी माहीत असा त्याला. कान देऊन ऐकते बिलकुल बुडवा तो. भलतं अगो काट्ट आहे का जो. आपल्या मेन मुद्द्यावर आहे ना. लेखा या पोऱ्या तालामध्ये हुकलंच लगा माय. हा विशेष विसरून गेलो मी. काय होता आपला विषय. हँगर ते रघु बुड्याचं. रग्याचं भाऊ आजचं काही चालू नाही आहे. 10-15 वर्ष झाली ज्यापासून त्याची बुडी मेली त्यापासून तो तिकडे भिडेला आहे. हो कसं आता त्याचं कनेक्शन या शिवलालनं तोडलं. दिली दोघांची झपमेक करून. आता याची होईला पुरा कोरपा म्हणून हा शिवलाल राग मारून राहिला. शिवलालची किती कमाल म्हणा लागेल. काय घेणं देणं दिलं तेल टाकून दोघांच्या म्हणतात. याला काय याचा काय फायदा झाला. हे फालतू रिकामी कामं करत राहिली. झपके खाल्ले शिवल्याने का. अरे बाबा त्या शिवल्याला धंदा असतो. इकडे तेल टाक तिकडे बोर्ड फिरो. काय त्याचं काय खरं आहे काय. नाला एक माणूस आहे तो गावातला. मले नाही का बैकोल तर त्यानं त्या गंठेच्या याच्यात शेण खाणारा होतो त्याच्या मागेच पहिलो. हा मले कसं व्हाय केलं की निघलो पोहेत त्याच्या मागं. तसं की हेला होतं मी बोकांडलो त्याच्या मागं. फालतू मी इज्जतचा कचरा करून घेतला. तुम्हाला नवीन गोष्ट माहितच नाही. अजून त्या बुड्यानं पोरगी पाहिली बरं. मोतीराम बुड्यानं घंट्यासाठी चांगली गोरी गुमटी पोरगी पाहिली म्हणतात. रामा 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 करून राहिला. त्याला अळणा गिळणा असेल की काही. अरे तो रामा गेंडाची पोरगी आहे ते संग्रामपूरची. बापरे मोठ्यानं जो लय दूर कनेक्शन लावलं गड्या. मला वाटलेलं का जागच्या जागीच आहे गड्याचं. जागच्या जागीच भिड होते का. पाय रे गड्या कुठीच्या कुठे जाऊन पोहोचला गड्या हात. मला वाटलं असं वाटलं का साधा सुद्धा जा बा. फेटा घालते पण बेजा कलाकार आहे रे बा. कुठे ना कुठे पिन मारतेच पण हो बेकार आहे का मोतीरा. काय सेटिंग लावलीच लेकानं. लय पोहोचलाय बापा तो. रामा गेंडापर्यंत पोहोचला तो. पोरगी 12वी होईल. 12वी बाबर किती शिकेला. आणि हा घंटा साला 8वी. याले झाले तो माणूस तयार आहे. रामा गेंडा पोरगी. चौदेन बापा नवीन सुनींना आपल्या गावात घंट्याचं बोल भर होईन तर बा. गोरी गिमटीच पाहिजे त्याला पोरगी रे बा. बुडे बा आपल्याला काही करायला लागत. मस्त होते गळ्याचा हा टकाटक एकदम. मला तर माहित पडलं तर गवनी गावात पागली येला म्हणतात. घंट्याबरोबर फिरून राहायला म्हणतात बा इकडे तिकडे. काय खरं आहे काय. घंटा म्हणते माझा दोस्त आहे तो. घंटा घेऊ घे फिरून राहिला त्या साऱ्या गावात. त्याची का मारामारी झाली म्हणतात. एकामेकाची गच्ची मच्छी पकडली होती म्हणतात त्याईनं. हा चला या घंट्याला काय डोकसच नाही लगाला. कोणाला सोबत आला कोणाला नाही. अक्कलच नाही लगाले. खायापुरती बी नाही आली. जाऊ दे त्याला शोभीन तसं करीन तो घंटे. त्याच्या आठाने पडला कुठे नांदी लागतं त्याच्या. चाल बा चाल वावरातून चक्कर मारू. पुढे बा चाल वावरातून मी येतो वावरात. महाराज राजा मी कोणतंही काम हाती घेतलं की नाही कामच होऊन नाही राहिलं. काय झालं काय माहित. माझे पत्तेच उलटे बोलून राहिले. हो कोणतंही काम घ्या हाती सारखं होतच नाही. उलटच होती ते. काय झालं असेल महाराज सांगता का तेवढं. आज माही तसंच आहे बरं. माही सारखं होऊन नाही राहिलं काम. सारं उलटच आहे माय. हो जिकडे जासान तिकडे अभ्यासच आहे मामागं. दुसरं काहीच नाही. सुख समृद्धी शांती तर नाहीच आहे. सारे कचकचच आहे मामागं. माही सांगावं याच्याबरोबर. काही इलाज पंचांगात नाही भाऊ शिवलाल. याच्यासाठी तोंड बंद ठेवा लागते आणि बोटं फिरवणं कमी करावं लागते. हो हा इलाज आहे योग्याच्या. कारण पंचांगात जर सांगतो म्हटलं तर याच्यात काहीच निघणार नाही. कारण की तुमचे तोंडच बंद नाही राहत ना. वाजवतात ना तुम्ही डफडं कुठे. राजा काही ना काही इलाज करा राजे. हो आमचे काय तोंड काय एवढे काय घाण आहेत का आमचे तोंड आहे. हा शेण खातो काय आम्ही अन्नच खातो बा. एवढं काय आम्ही कोणाचं बुरं चितत नाही बा. पण आमच्याच मागे पण हा अभ्यास लागला. आमचे पत्ते कोण उलटे पडून राहिले. काम सारखं कोण नाही होऊन राहिलं. हे बुरा चितेचाच नाही ना. तुम्ही कसे बोटं घाले कामं करता. मग बोटं कामं घाले कामं केली की तुमचे पत्ते कसे काय सारखे पुरतील. तुमचे कामं कसे काय होतील. हा खरं बोलून राहिलो बरं मी खोटं नाही बोलत. हा म्हणजे ही परिस्थिती सांगून राहिलो मी जगाची. तुम्हाला ऐकणं असेल तर ऐका. तुम्ही म्हणता का बा साधूबाला पैसे द्यायला लागतात. साधूबा आपल्याला उलटा उद्देशही देऊन राहिला. हा तसं काय नाही आपण खरं बोलतो.
हा शिवलाल ठीक आहे बा, शिवलाल याची त्याची याची करते, पण माया काय, माया तर कशाच काही घेण देण नसते. हा मी कोणाच्या याच्यात काही नाही ना बापा, मग माय पत्ते कोण उलटे पडून राहिले, माकाऊन सारखं होऊन राहिलं. हा काही कोणतंही काम हाती घेतलं की उलट होते, ते कामच पूर्ण होत नाही माय. आता तू विचारून आला बा, आता तू शिवलालचा सोबती एकामेकाची चांगलीच होतीला, पण काय सारखं होईल तुझ्या डोक्याने विचार करत नाही काही नाही, म्हणून तुमचे कसे दोघांचे पत्ते कसे सारखे पडून नाही राहिले, उलटे पडून राहिले. महाराज मग काही ना काही पूजा करून काही ना काही मेळ आणा बा, आमचे ग्रह सारे सारखे करून द्या ना, उलटे ग्रह मानात आमचे. तोंड झरी आमचे घाणात बापा. आम्ही याचे बोटही फिरवतो, पण तुमच्या जो काही ना काही अशी न दवा, काही ना काही दुवा करावं आमच्यासाठी, पाहणं त्याच्यात काही ना काही भेटीनच. आपलं काही शिवला लोकांसारखं लुटारू काम नाही, जे आहे ते सत्य आहे. तोंडावर बोलणारा माणूस मी मागं काही फटाके फोडत नाही. हा तुला जे सांगून राहिलो तेच खरं आहे. आपल्या तोंडावर कुलूप ठेवा आणि याची त्याची करू नये. हा जोपर्यंत शिवलाल तू आपल्या कामाशी काम ठेवत नाही तोपर्यंत तू हे काही बोलवत नाही. महाराज राजा आपलं काम कामाशी कामच असते बा, आपण कोणाच्या याच्यात घेण्यात देण्यात नसतो, काहीच नसते ना माय. काय सांगा बा शिवलाल, तुला या पंचांगात तुझ्या काही स्वभावाचा इलाज नाही आहे. हा मी तुला लय सांगेन, शेणीची पूजा करायला लागते, गुरु लागेल आहे तुले, तू पूजाही करशील सारही करशील पैसेही देशील बोले, पण तुझ्या स्वभावाला दवाच नाही ना, तुझ्या स्वभावाला दवा नाही म्हणून तुझे काही बोलवत नाही. तुझे पत्ते उलटेच पडणार आहेत, कारण की तू कोणाचं चांगलं करतच नाही, सारं बुरंच आहे तू करणारा. महाराज राजा तुम्ही मा तोंडावरच माझी बुरं करून राहिले. हा तुमचे माझ्या संबंधात घर पाहिजे म्हणून तुम्ही वाचला नाही, तो आताच खेट्ट मारले असते मी तुम्हाला. हो असं आपल्याला पटत नाही असं काय मग ते. हा आलं की खेटरावर का मग काय सारखं काम होईल. अरे तोंडात साखर ठेवा माणसानं, तोंडात साखर ठेवली की सारे कामं सारखे होता. तू असा कोळू ना तू, मी 2 शब्द असे तसे बोलले तर झाले लागेल, खेट्टावर आलंय तुझे काम. तोंडात तर सदा नेहमी साखर असते पुढे बा, मी तो कोणाशीच असं खराब बोलत नाही, एकही शब्द मा खराब निघत नाही, कोणाचे हिकायते आपण तर अजिबात करत नाही, पण मा कोण वांडा आहे मग. दादा तुला पहिले सांगितलं मी, तू शिवलालचा सोबती आहेस बाबा, जे यानं पाप केलं ते तुझ्या भोवती येते ना. तुमचा दोस्ताना आहे ना, हा म्हणून ते एकामेकावर बिलकुल राहिलं, ते कसं मला दिसून राहिलं ना, म्हणून मी सांगून राहिलो बा. राजा याच्यावर काय ना काही इलाज करास तुम्ही, एखादी पूजा मांडास तुम्ही. हाव हा हनुमंताला अभिषेक घालू काय, हा शनीची पूजा करता, गुरु काढता, शुक्राची पूजा करता, काय म्हणजे घट सर्प फर्प काय असेल ते कोणती पूजा सांगा मला, मी किती खर्च करायला तयार आहे, फक्त सारखं करून द्या तुम्ही. ते तुला काय सांगितलं मी शिवलाल, मी लुटारू महाराज नाही, जे आहे ते खरं बोलीन, कोणतीच पूजा करायची गरज नाही. तोंडात साखर ठेव, कोणाचे बोटं घालू नको, कोणाचं बुरं पाहू नको, हेच फक्त याच्यातच तुझ्या जय आहे. हे जर तू केलं तर तुझे सारे पत्ते सारखे पडतात, नाहीतर मग तुझे पत्ते उलटे पडल्याशिवाय राहत नाही, तुला गल्ली मार खा लागेल. मग काय महाराज तुम्ही काही कामाचे नाही. हा तुम्ही तेच सांगून राहिले सदा गदा. हा दुसऱ्या महाराज जर गेलं असतं झपकणी पंचांग पाहिलं असताना झपकणी त्यानं मग ग्रह दोष काढला असता. हो माझे पत्ते सारे सारखे पडले असते तुम्ही, पण तुम्ही फेल आहे. हा आता जा तुम्ही दुसऱ्या महाराज जो मग तुमच्या शेंडी, तुम्ही काही खरे नाही. सारे बापा या महाराजला लोन नको, काही कामाचा नाही हा महाराज. हा फेल ॲटम काही समजत नाही महाराजले. हा बाप हो जा मला काही गिरायकाची काही आपल्याला कमी नाही आहे, भरपूर गिरायकात आपल्या तो. हो तुम्ही नाही आले तरी चालता, मला जावा दुसरा महाराज पा. हा आता उठली की माशेंडीवर मुतली तुम्ही, आता काय करू मी तुमचं, जावा निघा. ना महाराज का थांबायला येऊ का, काय समजतो तुम्हाला झेंडपोय राजा, सांगत ना हे पंचांग पाहणं नाही तसेच बडबड करून राहिले घेणं ज्यानं. हे काय समजते तुम्हाला ती तुर फेल ॲटम आहे तुमचा. का बबने काय पट्टीचा महाराज आहे म्हणत, हा का महाराज आहे का बा, काहीच सांगत नाही. हे काही बी फेल गोष्टी करून राहिल्या सारे. अरे बा लोक सांगत म्हणून मी म्हटलं तुला चाल वाटी जाऊ, पण मला काय माहित एवढा फेल महाराज आहे. हे शिवलेली बबनेली मी खरं सांगितलं तर येईल मागे पोटलं नाही, दुसरा 2000 की नंदीन दाबून चांगलं. हा हे हिसकी घेस लोक घेऊ द्या, आपल्याला काही करायला लागत नाही. हो तुम्ही पाहता कसं लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं, सबस्क्राईब नक्की करा. रघु तुझे कनेक्शन मिळलं की नाही, आला की नाही मिळत तुझ्या, हा तसंच आहे बिघडेल अजून बी. कळलं की लवकर येते का गळ्या मेळ, त्या पोरानं बोट घातलं त्याच्यात, काचा मेळ येऊन राहिला, लोणी लावून राहिलो पण काही मेळ नाही येऊन राहिला. हो काटार काढबी नाही लागून देऊन राहिली बुढी. हो शिजोय बी नाही येऊ देत, काय करतं बोट असताच फिरू राहिला, काय करशील तू. काय एवढा पट्टीचा माणूस असं तुझ्याच्याने मेळ नाही येऊन राहिला का, आज लोक यायला पाहिजे झाले का मेळ. काय बा कसा आज रे बा तू, हा रघुले का एवढा टाइम नाही लागेल पाहिजे का बाबा. 10 वर्षाच्या पुऱ्या मेहनतवर माया पाणी फिरेला, आता काय सांगतो तू त्यांना, काय सांगेल आणि काय नाही. हा मला काही सुसूनच नाही राहिला आता.
अरे बापा तिच्याची जरासं काही बोलायला गेली झटकन झणकाच मारते. हो जरासं काही बोलायला गेली झटकन झणकाच मारते. काय पिन मारायला काय माहिती. हो जराशी गजो येऊ देत नाही. 10 वर्ष झाले मी कसं सांभाळून राहिलो मला माहीत आहे. पण यानं 10 मिनिटात मा खेळ करून टाकला सारा. हा खेळ खंडोबा करून टाकला सारा मा खेळ. तेच काय नाकात मोती आहेत मग दुसरी मुतनं बी ती अशी कुरी वय वय करून राहिली जास्त तर ते सोडून झाले काय नांदव लागू तिचे दुसरी पण ना. असं म्हटल्यानं नाही चालत ना बाबा रे. तुले काय माहित आहे तुले होईलच नाही तर. प्रेम हा अलग रोग असते बाबा. सोडता नाही येत अंधरता येत नाही असा विषय व्हायला आता हा. माणसाचं दिल आलं की नाही काहीच बापा सोडताच नाही येत ते दिल आल्यावर. येतले का आशिक आवारासारखंच काम झालं बा. बेकारच झालेलं काही. प्रेम भावना वेगळ्याच असतात बा. प्रेम केल्यावर सुटत नाही भाऊ. हो सकाळ झाली की तेच आठवते संध्याकाळ झाली की तेच आठवते. तुटलं जरी तरी माणूस तिच्यावरच प्रेम करते. प्रेम तिच्याच राहू दे बापा. ते प्रेम पुराण की आता गाऊ नकोटीस. हा सोडून देतो विषय. मागे डोकं खाऊ नको आता. हा मी बोर झालो होता तू प्रेम ऐकू आता. हा तू काही माय गोट ऐकत नाही आणि तू प्रेम काही सुटत नाही. ती काही तुझे डोकं खात नाही गड्या. तू नसतं विषय काढला हा उकरून घेण ना देणं. आता कसं काळीच तुटलं माय. विजय काढला तू ना जखमीवर मीठ चोपडलं तू ना. आता काय सांगतो तू. आता तर मला असं वाटलं का उठून उठान तिला भेटायला जा. पण ती भेटत नाही मला आता. अरे बा तो सोड बरं विषय तू. हा प्रेम पुराण बंद करते आता. ए बा बंद करतो बस. का बे हा हऱ्या कुकडे चालला बे थैली घेऊन. काही त्या कोपऱ्यात घुसते तर काही या कोपऱ्यात घुसते. काही या गल्लीत जाते काही त्या गल्लीत जाते. काय आहे या थैलीतल्या काय कुकडे फिरून राहिला घेऊन. थांब त्याला विचारतो मी. देतो आवाज त्याले. हरी इकडे रे. हरी थैली घेऊन कुकडे फिरून राहिला तू. मगापासून पाहूनच राहिला आम्ही. या गल्लीत जातं काही त्या गल्लीत जातं. काय हवं या थैलीत. काय रे बुडे काय हुंगी आहेत थैलीत काय म्हणतात. तर बरोबर जमून द्या लागेल मला. हो हे ज्याच्या आशिकात की तेच सांगा लागेल मला. बुडे वा काय राजा तुम्ही येडापणा करता. आजचा बाजार नाही का आपला. भाजी आहे ना याच्यात मटन. आज पार्टी होती ठरवय म्हणून बापा त्या पार्टीवाल्याला पाहून राहिलो पण तेच दिसून राहिलं कुकडे गायब झाले तर. म्हणून राहिलो गड्या. थैलीवर माशा कशा बसून राहिल्या. मटन आहे का भजालू आहे. आम्हाला काय सांगितले नाही बापा. मला माहित नव्हतं. मी बाजारात गेलो तर त्याचा फोन आला मला. काय गड्या घरी तो बाजारात जायला तर मटन घेऊन येतो 1 किलो. तर मग मी आणलं तर ते जांभळून आलं ते दिसून राहिलं. एक तर माझ्या खिशातले पैसे झाले खर्च. मी कसं पावभर आणतो. आम्ही कसं दोघं बापले करतो. माझ्या घरची बाई काही खात नाही. पाव मध्ये होऊन जाते आमचं. आम्हाला तर सांगायला पाहिजे येडा तू ना. शिल्लक आहे का तुझ्या देन मग आम्हाला अर्धा किलो त्यातलं. आमचं दोघे मिळ येऊन जाते. मग कसं आमचे कशा हिडल्या सई करून राहिल्या कसं ते हिरडेली स्वाद लागते व ते सही करणं बंद करून जातात व वटच खाल्लं की चांगलं वाटते. वाद झाले दे बरं. मला तर लईच इच्छा होऊन राहिली खायची. पण या दुसऱ्याच कांड्यात होतं म्हणून काय खाल्ल्या गेलं नाही माझ्याने हप्त्यात. लावणं मग आपला काहीतरी मिळ. हो बापा त्या पार्टीवाले पण बोलते चला बापा येतो मी. ते पार्टीचं काम करतो पहिले. बुड्याला काय सांगा थैलीत राऊंडाक चढव बस कान करायला चाललो. बापा हे बुड्याचं भय चौकशी वाद धरात. काय रे चिकट हरी सुधारला का पाय मटणार गेला गुडी. चिकन खाऊ हैराण होता. अंत काय गड्या मला मग इच्छा होऊन राहिली का मटण खायला. हो अशी म्हणजे तोंडाला स्वादच नाही होऊन राहिलं दुसऱ्या भाजीनं. मटण पाहिजेच गड्या आता आपल्याला. चालतं का आणतं का आपण. मार्गशीर्ष आहे ना येड्या काय येडा झाला का तू मॅटास काय. मार्गशीर्ष महिन्यात खातं का हे अर्धडे कधी खाता नाही रे बाप. आपण दिवस मास पाडत असतो. मार्गशीर्ष झाल्यावर आणू. बरं बा तू म्हणशील तसं बस. चाल येऊ गा अजून चक्कर मारू. चाल राजा समाधान भाऊ तुम्ही एवढं गाव फिरता राजा बाजार गिजार साऱ्या गोष्टी फिरता आणि त्या गोंठ्याचा मेळ नाही राहिला तुम्ही तुमच्या यानं. एखादा संबंध पाहणं भीतील टकरा मारून राहिला आणि तो उचतेल बोक्षे बाळले म्हणतात त्यानं. बाबा काही ना काही झाले रंगाचा पोरगा काय आपल्या ज्याने मेळ येते का बाहेर त्याला पाहिजे गोरी गोमटी ऐश्वर्यासारखी. आपण कुठून आणखीन त्याला थांबलून सांगतो मला. तू कराम गड्या मा पोरात असतं जमीन आगडा तुलेच माझ्या किती हिचकी घेतले मी. कुठून इकून तिकून लाईन लावली बा त्याची. याची कुठून लाईन लाव रे बा. पहिले माणसात आहे की नाही याची खात्री कर पहिले मग देऊयाचं लग्न लाव. काही बोलता राजा समाधान भाऊ. काही राजा
तो घडी आपल्या बच्चा काही नाही, ते 2 बुड्याने त्याचा ठेका गेला ते पाहून राहिले. मोतीराम बुड्याने आणली त्याला पोरगी थांबलून, देतात त्याचा जुगाड लावून. ते तर मला माहीतच पडलं म्हणा मोतीराम बुड्याने एक आणली पोरगी पाहून. पण मग कसं म्हटलं बा, तुम्ही आता बाजार हाट फिरत राहता तर तुम्हाला 2 गोष्टी माहीत पडतात, पाहुणे रावणे भेटत राहतात, तर एखादी पोरगी कशी आली लक्षात तर द्या जमून, असं मा म्हणणं होतं. जरा फिरतो बापा, पण याच्या बजेटच्या पोरीसने सापडत ना. एकटा शिकेल नाही, सवरेल नाही, याच्याजवळ काही प्रॉपर्टी नाही, काही नाही. घरदार बांधेल नाही, याची एक तर बापही नाही, बापही मरेल आहे, माई दुआ सांगते आता कसंच काय करा. पोरीवाल्याला सांगितले पोरीवाला तर उड्याच मारते नुसतं. हो बसतच नाही जाग्या. बा तुमच्या मागे आला गंठन, 100 वर्ष आयुष्य झाले. बा गंठन तो पागल तुझ्या दोस्त कुकडे सोडला तू न, एंडू गेंडू पेंडूवाला. तो आणला नाही तुम सोबत. लिम्या ते दलिंदर केस राजा बाहेर काढून मावरच बैकला होता तो. माझी गच्ची पकडली होती ना, काय करू बाबा. का माझी जीव घेत होते का तुम्ही राजा? काही आहे बा समाजात भाऊ. बरं का पागल माझ्यासोबत राहायला होता का बा? काजा दोस्तन फसतो माया. म्हटलं बरं आपल्याला कामधंदा करायला, पण तो काजा बाबा माझ्या डोक्यावर बसला होता. म्हणजे तुझेच खाऊन तुलेच मारला का त्यानं? अहो बाबा तुकाराम भाऊ मावार सारखा झालता तो. हो मला मारायला लागलता बाबा. बरं की नाही ते दगडून ते पाठीला आले म्हणून वाचलो मी, नाही तर माझा जीवच जात होता आज. काही खरं नव्हतं आज. तो काय बयाळ होता, मोठी इट उचलली त्यानं मला मारायले. काय सांगता तुम्ही? जरासा सांभाळून राहता तुम्ही, बयाळासारखाच करतले का? काले कोणाशी बोलायला लागते, काले सर अनोळखी लोकांसोबत राहा लागते. तुले गोड लागलं त्याचं म्हणून तुला घेतलं. खायले का माणूस असतो, अनोळखी माणसं नाणी नको लावत आता. नाही राहणार नाही आता. मला तुम्ही सांगा बरं, कधी मावळ्या गंदे दाखवून कधी पोरगी पाहता मला? मला का बियाचा बोगड्या ठेवता का तुम्ही? पानं झटकणी गंठन तुझ्या कॉन्ट्रॅक्ट त्या बुडेकडे दिला बा. तू मला काय म्हणून राहिला तू? त्या बुडे जाईन तो तोंड वाशाले. तू आपल्या बसमधला माणूस आहेस का पा? तू कसं त्या बुडेचा सोबती आहेस बापा? ते बुडे पाहिजे ना तुला पोरी. बुडे तर चाकोरीवर चाक नाही बसू देऊन राहिले बापा. हळहळ करून राहिले मला आता. ते काही पाहत नाहीत माझ्यासाठी पोरगी, तुम्हीच पावा. तुले पाहिजे बापा अप्सरा पोरगी. तो कुठून आणा आम्ही थांबून? आमच्या कसं बेंड्या बांड्या पोरी आहेत, सावळ्या मावळ्या अशा तशा पोरी आहेत आमच्या. तुले कुठून आणा बापा ऐश्वर्यासारखी पोरगी सांगून, गोरी गोमटी. बापा समाधान भाऊ कशी चालते, फक्त मा लग्न द्या आता तुम्ही करून. हो मा लक्षात आलं ते काही पुरत नाही बापा. ते गोरी गोमटी करू आपला सत्यानाश होऊन राहिला. 36 वर्ष झालो आता मा लक्षात आलं ते. हो काय करता, लोक बैकून देतात फक्त मले. कसं मला डोकं कमी आहे ना म्हणून लोक कशी तेल टाकतात. असं आपल्याला कशी चालते बा पावा. एखादा संबंध द्या बा माझ्या झमकून तेवढं. विचारले का घंट्या पहिलेच लक्षात आलं असतं तुया. आता काय संबंध हुकला असता तुया? बिबा आहे, गाड्याचं वंगण आहे, ढमूक आहे, तुम्हाला समजत नाही. फलाना आहे, दारू पिऊन धिंगाणा घातला गावात. लाज वाटू देन जराशी. लोक किती मेहनत घेतात रे संबंधासाठी. एका शब्दानं तू हुकून टाकला संबंध. चुकलो बा माय, मी आता संबंध नाही केला तर. मी कसं हरभऱ्या झाडावर बसलो होतो, आता हरभऱ्या डांग मुडली, आता पडलो खाली. आता मला नाही स्वप्न राहिली माय, आता भेटून नाही राहिली मला. तर कसं आता पावा कोणती ना कोणती पान द्या माझ्या झमकून. बरं पाहतो बा तुले, काही टेन्शन घेऊ नको तू. पण कसं आपल्याप्रमाणे भेटीन रे बा. हो तू म्हणशील अशीच पाहिजे तशी बाई, तशी नाही भेटणार. हो सांगून देऊन राहिलो मी आता. उलटे खेटर मा डोक्याला आले नाही पाहिजे. तुम्ही म्हणसान ते समाधान भाऊ फुटकी लंगडी कशी चालते मला मी कोणतीही करतो. फक्त करून द्या तुम्ही आता लग्न. बरं बा पाहतो, तू काही चिंता करू नको. ते तू त्या जुगाड लावून. समाधान भाऊ येतो मी, त्या बुड्याला भेटतो बा. हो ये आला रे गड्या आता जमिनीवर. आता कसं हवेत आता गडी. अशीच पाहिजे तशीच पाहिजे. भेटलं नाही कसं आहे मग ये काय करीन आता. कोण हुंगते गावात त्याले. आता याच लागेन जमिनीवर. तरी पाहतो म्हणा मी त्याला पोरगी, देतो त्याचा जमू. शिवलाल भाऊ या ना. हो बाहेर या ना. अरेकडे हरी आला काय बापा? भाऊ बरोबर वहिनी आल्या. काय म्हणता वहिनी, मजेत ना? मी घराच्या बाहेर निघलो की मागं तुझे काय असते तटी तोंड घालायला आहेत. 2 माणसं बोलून राहिले. बाईचं काही काम आहे गाठी बाईच्या जातीचं. नाही हो मुकड्यान घरात उठली सुटली की चालली माग काय असते तुले यांना दे ना. होय घरात अर्जंट गोष्टी असतात, काही अंदरच्या गोष्टी असतात. काही गरज आहे का बाईचं तोंड घाल्यासाठीचा? काय होय घरात मागं नको येत जाऊ. हे सवय बंद करून टाक तू. दिलीर गड्या हरी काढून सांग तू काय म्हणतो. गड्या वस्तू आणली मी, कसं करायला लागते तू ते सांग आता. काय तर पुढचं नियोजन. राऊंडअप आणलं का तू ना? राऊंडअप आणलं ना? हो बापा आणलं राऊंडअप. दुकानदार बेकारात बा 17-60 प्रश्न विचारतात. का तुम्हाला राऊंडअप कोण पाहिजे, कुठे चालवलं फवारेले, काय चालवलं, नाव गाव काय बापा. चालच आलाय बा राऊंडअपचा. आणलं बा मी. एक कोपऱ्यात दुकान पाहिलं तटून घेऊन आलो. खाक करते ना राऊंडअप सारं. काहीच राहू देत नाही ना म्हणून विचारायला लागते. फवारलं भलकुटीच तर कसं बजेट बसते ना त्यानं. म्हणून कसं दुकानदार विचारतात, देत नाहीत लवकर.
हो ना, ते तर विषय झालाच म्हणा. पण हे कसं करता आता, काय प्लॅनिंग आहे पुढचं? आता पुढचं नियोजन काय, चार्जिंगचा एक पंप घे हो, आणि कसं टाकशील 200 ml एकाच आले, एकाच पंपाले. 3-4 पंप फवारून टाक, पुरा सरपंच झपी खाक डायरेक्ट. सकाळी वांगे दिसत नाही, ना भेंड दिसत, ना लसण दिसत, ना अद्रक दिसत, ना वांगे दिसत, ना टमाटे दिसत. ऐशीन काय मग तटलो की अजून मग माग कसं काय माय राहते, जीव बी येते, डुकरं फुकरे जास्त असतात. चालतो मग तू असला की मला आधार राहते बा. आहे तीच घरात गोटे आणतं गड्या माय. मामा गेस तर पहिले तर संकटाला गेला बा, मीच तर महाराज पाहून राहिलो. माय काही सांगेन बा, दोष पोष काढीन तर तू लेका आहे तीच घरात गोटे आणून राहिला रे बा. माय घेणं देणं लेका तसं नाही, कसं तुला अनुभव आहे म्हणून म्हटलं म्या कवा तटलो गेशीन फवार तर लागलंच तर मीच ना. फक्त मागं काय करावं लागते तुले? हे कर नशीन तर कर, तुले राऊंड अप फवार नशीन तर फवार, नाही तर नको फवारू. मला काही सांगू नको रे बा. हो मा कानाला कानखडी. मला विचारायचं नाही, मला याचं म्हणायचं नाही अजिबात. तुले कर नशीन तर कर, डायरेक्ट सांगून राहिलो मी आता तुले. तुले काही वावरात येईन ढमूक येईन अटी बस अटी ये, मला काही सांगू नको ते. मी येत नाही, तू काम पाय. काय शिवल्या आपले बबन मावली आपले सोबती येतील काय कोण ना कोणी. कसं मागे कसा सपोर्ट पाहिजे गळा जरासा आधार मले. तू दुसऱ्याला घेऊन काढून मरून राहिला, तू स्वतः जाय फवार बाबा. दुसरा कोणी दिसला त्या वावरात तर अजून बा लफलं. कसं तूच त्या सरपंच कामाले असतं तर तुला कोणी म्हणणार बी नाही. काय वरात्री पाणी देऊन राहिला, तिला डाऊट येत नाही लोकायले. आम्ही जर दिसलो की बसले का, आमचा पिक्चरच आहे सकाळी. हो ना मी तर कामाला आज म्हणा, मला तर कोणी काही म्हणणारच नाही. मला तर सरपंच खाकच करणार, मला बोलला ना तो उतरून बोलला तो. बरी जुनं राऊंड अपची आयडिया दिली, मी आणलं बी आता. चाल मी फवारतो आता. काही येऊ नको लागलंस तू. मी मा पाहतो काय आता. अजून एक गोष्ट सांगतो तुले, काही जरीचा पुरा ठेवतो नको बरं. कसं जिकडे नाही तिकडे झालं पाहिजे, पेटो पाठव करून ओके. नाही जण ठेवशील तरीचा काही नाही पुरा. कुत्रे आणतात बरं पोलीसवाले, बेकार असतात. नाही पुरा काहीच नाही ठेव तू. का मला काय एवढा चिवत्या समजून राहिला काय? अजिबात नाही. मग ये तू लवकर, काही बोळबोळ करून काय फायदा नाही. जाय होय लवकर, कान कर आणि चाललाय घरी लवकर. आज रात्री करतो जरा काम पाहिजे तो 2 घंट्यात कार्यक्रम करून टाकतो. सरपंच जरा झोपलाच नाही, सकाळी खाकच सरपंच डायरेक्ट. चाल मग येतो मी. सरपंच घरी झपीतच राहते तर सरपंचाचा वावर चक होते तिकडे. कांदा भेंड सारे चकाचक, बिलकुल कोराचक सरपंच. हिसकिले का सरपंच मानांदी लागेल तर अजून. पाहिलं कसा काटा काढला तू याचा, हरी जोडून काटा काढला मी. हरी आता राऊंड अप शिपून खलास करून टाकतील का तुले. मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. आणि शिवलालचं कॅरेक्टर आवडलं असेल तर कमेंट्स करा. बरं आला तू, मला आधार झाला बा. गळ्यातून एवढं म्हटल्यावर मी येणार नाही का? मलाच पस्ता आला मी नाही म्हटलं तर. म्हटलं बा एवढं चांगलं काम करून राहिला हरी, आणि आपण त्याच्यामध्ये सामील नाही बा. चांगल्या कामात आपण कुठे बिया. अरे बाबा आला बा, मला आधार झाला बा. तू आला तर माझी जीव आला रे बा. हो कोणी कोणाचं नसते या जगात, पण तू लेका कधी साथ सोडत नाही रे बा. प्रत्येक कामात तू सोबतच असतो बा. हो लेका शिवला. तू इतकी वालीन बाबा म्हणून आलो मी. कसं तुले कसं सरपंच नडला की नाही, मग त्याला फोडलाच. आपलं कामच तसं, आपल्या दोस्ताने नडला की बस फोडलाच. हो पुरा खाकच करून टाकणार आपल्याला तर सरपंच. चाल भरभर लवकर झपकन पंप. पंप गिंप भरून ठेवलाय. हो आणि 500 मिली टाकेलाय मी याच्यात राऊंडा. म्हणजे एकदा फवारले खलास सरपंच. फक्त कसं मला पंप उचलून देतो आता. तेवढं काम करतो फक्त झपकनी. मी जातो घेऊन टाकतो फवारून. तू चाल माग असा घरी झपला पाहिजे, डायरेक्ट वरच गेला पाहिजे का किडीच पाहिजे, काम पडलं पाहिजे. असा भुका करून टाकू त्याचा, बंद वार फोडून टाकू छायाच्याचं. 5-6 पंप आहेत तर बंद फवारल्या जाते. पतलं चांगलं औषध दाटवाट. बिलकुल खलास. तर पुरी आग व्हायला ना रे. एखाद्या घंट्या जगत काढली का माहिती ना. अक्कोलन लाजन घे तुला फुका पगार देऊन राहिलं, फुकाई रोजदारी घेतात ढमूक करत. थांब म्हणा तू, आज बजेटच आहे तुझ्या. चाल बरं दे बरं पंप उचलून. चाल तो कसा शिल्लकपणा करते तर पाऊस ना. हे घे बरं पंप पाठीवर. चाल लवकर जाऊ काय लेख नाही तर नाही मागं पाहतो ना. फवारते गिवारते कसा काय हो का काही गेम सारखं झालं पाहिजे ना. काम उलट नाही झालं पाहिजे ना. त्याच्या मागं जातोच मी आता म्हटलं. कसं पद्धतशीर चालते. कसं दाटवट घे चांगलं बिलकुल. टमाट्याचं झाड नाही दिसलं पाहिजे. कोरपात झाला पाहिजे टमाटा झाडाचा. तुला तू टेन्शनच नको घेऊ. टमाट्याचा कोरपाचा होते सरपंचाचा कोरपा होते. तू टेन्शन नको घेऊ. हरी हा फवारणारा आजचा फवारून राहिलो. जिंदगी गेली माई फवाऱ्या.
चल दाटवट शिपट चाल लवकर झपझप घे. हा टाइमपास करू नको बरं. हा पंप जरासा बिघडेला जायला मला कामच नाही करत ना. सरपंच हारका जाय ना हा त्याचाच पंप आहे की नाही हा. चाल बापा घेतो लवकर लवकर. चल लवकर लवकर घे बा. झप्प झप्प. हा नाही तर हिनकून येईल का आपल्या गावातली काही घरी नाहीत बरं. भोंगे बुडे घरीच होते ना की आहेत ते वावरात ये ते बेकारात बरं ते काही खरे नाहीत. कुकडी फिरतात ते राहते ना ते रात्रंदिवस काही समजत नाही भोंगे येले. ते घंटे मागे लागेल रे. टेन्शन न घेऊ तू. हा ते नाही वावरा फावरात नाही ते. चाल लवकर झप 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 हो. शिवलाल तू पुढे नको उभा राहून वांग्यासारखा तूही व्हायची नाही का. हा ते राऊंडा बाय तुला माहित नाही का ते अंगार उडलं की नाही बस तूच वाहून जाशील बाबू. इकडे व्हाय तू बाजूला व्हाय मला फावर दे. काल सरपंचाला वांग्याला झाड बी नाही दिसलं पाहिजे वावरात. असं 10 वर्ष शिपट चांगलं. हा आता टमाटे झाले आता वांग्या. आता ऊसात जो ऊसात ऊस टाकू फवारून सहाय जायचं त्याचा. हा बलबल करते ना रे तो. उधारी देत नाही ना रे. उधार आणलं तर किंग लावते माग. मग आता पुरा मस्तकात बसेल आहे तो. काय माया तर पुरी पाहिजे मस्त का द्यायला काय सांगू तुले. हा जाता बोलते ना बा मला 150 रुपये रोज देते ना अशी गाजवते की बस. जसं की मी त्या छलाला गडिया हा लस ठसन गाजवते तो. थांबतो त्याची पुरा भोगडच पाडणार. हा त्याला सफेलच नाही लावलं तर मग म्हणतो तू हे पुरं फवारून टाकतो ना आता. अक्कलने लाजनेन बी त्या सरपंचाला झालेले. फवारणं झाले त्याला पोटून टाकणं खाप चांगला. फवार चांगलं त्याला नाही स्वप्न आली पाहिजे. चाल चाल हे झालं आता फवारणं आपलं. चाल उसात जो आता उसात ऊस फवारून टाकू साल्याचा. ती ऊसले दाट फवारा लागते बरं. ऊस मरत नाही बरं लवकर. हा आणि या मुया जमिनी जायला असतात खोळव्या जाय नसते ना. हा चांगला दाट वर शिपड. एक सांगून 4 पंप लागले चालतात. पण कसं झाड नाही दिसलं पाहिजे ऊसाचं. तुला तू टेन्शन न घेऊ चांगलं फवारतो चांगलं दाबून. हो रातचे 2 वाजून राहिले बरं. झप झप फवार बा. टाइमपास न करू बरं. हा दिवस तास निघते बरं. आपल्या गावातले खांडू खराबे वावरातच येतात सकाळी सकाळीच. मोटराच वगैरे हे करायले तो नाम्या फाम्या तर नक्की येते. त्याला घरी झपणी लागत तो वावरातच असते. चाल लवकर फवार लवकर रपरप. तर फवारतो तू टेन्शन न घेऊ. हा जप जपत चालू आहे ना. का मी का ठिका बसेल का हा आराम करून राहिलो का मी फवारून राहिलो ना का. अरे पुरा थंडागार झाला मला वाटते. हो पंप उठूनच राहिला त्याच्यानं. अरे हातपाय दुखून राहिले वाटते. बख गिक जीवार आलं वाटते तू या म्हणून तुला का झप झप फवारून नाही राहिला तू. नाही नाही रे आपलं जीवार येते का. आपलं हेच काम आहे. अर्धा क्वार्टर जर मारेला असता ना मी तर अजून फवारला असतं चांगलं ह्याच्यापेक्षा जबरदस्त. मग तर 25 पंप फवारतो ना रे. हा पोटात असली आपल्या. हा चाल बा हे झालं फवारणं. चाल लवकर उठून. हा लवकर चाल घरी बा. चाल चाल घरी चाल आता. हा चांगली झोपून राहू घरी 2-4 वाका घेऊन. हो सकाळी उठायचं नाही लवकर. आपलं बोंब होते गावात. तर का बाबा 5-6 घेतो मी उठतही नाही. 12-1 वाजता उठीन मी चहा पाणी तोंड धुईन. आता लग माझं होतेच गावात. चाल लवकर.